नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या ठिकाणी कालच रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली ही परीक्षा मराठी माध्यम प्रथम भाषा आणि गणित समाविष्ट असणारी 150 गुणांची ही प्रश्नपत्रिका. प्रथम भाषा 50 गुण आणि गणित 100 गुण, एकूण 50 प्रश्न गणिताचे आहेत. प्रत्येकी 2 गुणांचा प्रश्न. आपण उत्तरे कशी मिळालेली आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. संच बी आहे. प्रत्येक संचामध्ये तेच प्रश्न असतात, फक्त क्रम बदललेला असतो. उत्तरे कशी या ठिकाणी मिळालेली आहेत तपासून पहा. भविष्यामध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिकेकडे पाहायचं आहे, या प्रश्नांच्याकडे पाहायचं आहे. 26वा प्रश्न आहे. आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन असून लेंथ ए बी या ठिकाणी 1.2 आहे, लेंथ बी सी 1.6 आहे, डी 1.8 आहे. तर आपल्याला डी एफ काढायचा आहे. या ठिकाणी ई एफ काढल्यानंतर डी ई आणि ई एफ यांची बेरीज करूनच डी एफ काढायचा आहे. 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म वापरायचा आहे. तो गुणधर्म आहे या ठिकाणी ए बी भागिले बी सी बरोबर डी ई भागिले ई एफ. ए बी भागिले बी सी बरोबर डी ई भागिले ई एफ. ओके. ए बी भागिले बी सी बरोबर डी ई भागिले ई एफ. किमती घालायच्या. ए बी 1.2 आहे, बी सी 1.6 आहे बरोबर डी ई 1.8 आहे. ई एफ काढायचे आहे. इथं दशांशचिन्ह गेलं, दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे. ई एफ काढण्यासाठी आपल्याला 1.8 गुणिले 16 दशांशचिन्ह गेलेलं आहे. 1.8 गुणिले 16 आणि ई एफला गुणिले 1.2 म्हणजे 12 केलेलं आहे, ते भागिले 12. 4 त्रिकोण 12, 4 चौक 16. 3 या ठिकाणी 1.8ला भागायचे. 3 1 3, 1ला भाग जात नाही म्हणून 0. मग 18ला एकदम 18, 3 संग 18. ई एफ मिळाली आपल्याला 6 चौक 24, 2.4 आणि ही डी 1.8 आहे. दोघांची बेरीज आहे, डी आणि ई एफ यांची बेरीज म्हणजे डी एफ 1.8. त्याच्यामध्ये मिळवायचं आहे. 8 आणि 4 12, दशांशचिन्ह 2 आणि 1 3 आणि 1 4, 4.2 अचूक पर्याय या ठिकाणी 4.2चा पहिला पर्याय आहे. ओके. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 2x अधिक 10 अंश, 3x अधिक 15 अंश अशी आहेत. तर त्या कोणांची अनुक्रमे अंशात्मक मापे किती आहेत? पर्याय 112 68, 68 112, 108 72, 72 108. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. सर्वांची बेरीज 4 ही पर्यायामध्ये यांची बेरीज 180 येते. त्यामुळे सम्मुख कोन पूरक असतात. अनुक्रमे म्हटलेलं आहे, म्हणजे पहिला 2x अधिक 10, 2x अधिक 10 सम्मुख कोन पूरक असतात. पूरक म्हणजे 180 बेरीज. 3x अधिक 15 या दोघांची बेरीज 180 दाखवायची. स्वरूप पद 2x अधिक 3x 5x, 10 आणि 15 25, 25 पलीकडेच गेले. 180 वजा 25, 5x बरोबर 180 मधनं 25 गेले 155. 10मधून 5 गेले 5, हातच्या दिला. 18मधून 2 1 3 वजा करायचे 15. x बरोबर 155ला हे गुणिले 5 आहे, पलीकडे जाऊन भागिले. x बरोबर 5 त्रिक 15, 5 1 5, 31 आलं. अनुक्रमे म्हटलेलं आहे. 2x अधिक 10 पहिल्यांदा घ्यायचं. 2x अधिक 10 31, 2 गुणिले 31 अधिक 10, 31 दुनी 62, 62 अधिक 10 72. आता पहिल्यांदा 72 असणारा इथंच आहे, म्हणजे हे आणि हेच उत्तर चौथं. दुसरा 108 येणारच. ओके. अचूक पर्याय नंबर 4. दुसरा बघा, या ठिकाणी एक्सची किंमत 31 आलेली आहे. 31 त्रिक 93, 31 त्रिक 93 आणि अधिक 15 आहे. 93 आणि 15, 5 आणि 3 8, 9 1 10, 108, 72 108. अचूक पर्याय नंबर 4. ओके. दिलेल्या संख्या रेषेवरून या ठिकाणी बी आणि बी वजा डी काढायचे, ई एफ काढायचे आहे. बी वजा ई एफ
बीचा निर्देशक या ठिकाणी बीचा निर्देशक पहा इथं साय 7/7 8/7 9/7 म्हणजे 9/7 बीचा निर्देशक आहे. बी काढायचा ई पाहूया. इथं 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18/7 ई मोठा आहे. ईचा निर्देशक वजा बीचा निर्देशक 18 वजा 18/7 वजा 9/7 छेद समान आहे. 18तून 9 गेले 9 उरले 9/7 हा बी आला. आता ई एफ काढायचा. ई एफ काढताना ईचा निर्देशक 18/7 आहे. एफचा 24/7 आहे. उजवीकडचा निर्देशक मोठा असतो 24/7 वजा 18/7 एफचा निर्देशक वजा ईचा निर्देशक म्हणजे ई एफ 24मधनं 18 गेले 7/7 छेद समान आहे. आणि मग बी वजा ई एफ म्हणजेच 9/7 वजा 6/7 छेद समान आहे. अंशांची वजाबाकी 9मधनं 6 गेले 3/7 अचूक पर्याय पहिला 3/7. ओके. या ठिकाणी सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण बी सी डी मध्ये सी ई व रेख बी एफ मध्यगा आहेत. पर्यायातून योग्य निष्कर्ष काढा. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता या ठिकाणी मध्यगा आहेत. सी ई मध्यगा आहे आणि बी एफ मध्यगा आहे. मध्यगा म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू म्हणजे बी डीचा मध्यबिंदू ई आणि त्याच्या समोरील शिरोबिंदू सी यांना जोडणारा सी हा या ठिकाणी रेषाखंड मध्यक आहे. साहजिकच ई हा मध्यबिंदू आहे. बी डीचा म्हणजे बी आणि ई डी समान असणार आहेत म्हणजे पहिला पर्याय तर बरोबर आहे. आणि त्रिकोणाची दुसरी मध्यगा बी एफ एफ हा सी डीचा मध्यबिंदू आहे. त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात आणि त्यांच्या ह्या संपाद बिंदूला मध्यगा संपाद बिंदू म्हणतात. तो जी न दाखवायचा असतो आणि जी काय करतो मध्यगेचं 2 भागात विभाजन कसं करतो तर एक भाग दुसऱ्याच्या दुप्पट जी एफच्या दुप्पट बी जी असतो. ओके. जी एफच्या दुप्पट बी जी असतो. जी एफच्या दुप्पट जी एफ लहान आहे त्याच्या दुप्पट बी जी हे पहा अचूक पर्याय नंबर 2 आणि 1. ओके. म्हणजे त्रिकोणाच्या मध्यगा एक संपाती असून 2 1 प्रमाणात विभागतात म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 असे 2 अचूक पर्याय आहेत. ओके. त्यानंतर x वजा 5 गुणिले x वर्ग अधिक 5x अधिक 25 बरोबर किती. या ठिकाणी बाहेरच्या प्रत्येक पदानं आतल्या पदाला गुणायचं. त्याच्यापेक्षा x वजा 5 आणि दुसऱ्या कंसात x वर्ग अधिक 5x अधिक 25 हे कोणाचे अवयव आहेत तर ए घन वजा बी घनचा अवयव पहिल्या कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग या स्वरूपात बसणाऱ्या या ठिकाणी x घन वजा 125 x घन वजा 125 म्हणजे 5चा घन पहिल्या कंसात या दोघांची वजाबाकी x वजा 5 हे अवयव अत्यंत महत्त्वाचे आहेत. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. एक्स क्यूब मायनस 5 क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 5 स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर प्रोडक्ट ऑफ 2 टर्म्स 5 इंटू एक्स प्लस 5x सेकंड टर्म स्क्वेअर 5 स्क्वेअर दॅट मीन्स 25. हे जे अवयव आहेत इथं दिलेले आहेत म्हणजे नक्की अगदी या ठिकाणी x घन वजा 125चेच हे अवयव आहेत. ओके. आणि कोणाच्या लक्षात नाही आलं तर बाहेरच्या पदानं आतल्या पदाला गुणलं x x वर्ग अधिक 5x अधिक 25ला गुणायचं. हा गुणाकार x घन अधिक 5x अधिक 25x आणि वजा 5नं x वर्ग अधिक 5x अधिक 25ला गुणलं की हा गुणाकार वजा 5x वर्ग वजा 25x अधिक 600 अधिक 5x वर्ग वजा 5x वर्ग गेले अधिक 25x वजा 25 वजा 25x आहे. वजा 5 अधिक 5x वजा 5 गुणिले अधिक 5x वजा 25 अधिक 25 गेले काय राहिलं x घन वजा 125. ओके. हे उत्तर. सोबतच्या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओ हा वर्तुळ केंद्र आहे. मापकोन ए बी सी हा पूर्ण 70 अंशाचा आहे. मापकोन ओ सी बी हा
15 आहे. आपण जर OB जोडली तर आपल्या लक्षात येईल की त्रिकोण हा OBC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. कारण OC आणि OB एकरूप आहेत. एकरूप भुजासमोरचे कोण एकरूप असतात. मग हा 15 असेल तर OBC हा देखील 15 आहे. आणि हा ABC त्यांनी तर हा 70 अंश दिलेला आहे. 70 हा छोटा 15 अंशाचा गेला, वजाबाकी 55 आली. मग ABO हा 55 मापाचा. आणि मग OAB हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे. OA आणि OB समान आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. इथं OC आणि BO एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत तसं. त्यामुळं हा 55 असेल तर हा सुद्धा 55 एकरूप भुजासमोरचे कोण. त्यामुळं BAS हा 55 मापाचा अचूक पर्याय नंबर 1. ओके. पुढला प्रश्न आहे 0.25 अधिक 125चा 1/3 म्हणजे 125चं घनमूळ अधिक 625चं वर्गमूळ अधिक 12.25चा 1/2 याचा अर्थ 0.25चं वर्गमूळ 0.5, 125चं घनमूळ 5 अधिक 625चं वर्गमूळ 25 आणि 1225 या ठिकाणी पुढं आहे 1225. 1225चं वर्गमूळ 12.25चं 1/2 आहे म्हणजे 12.25चं वर्गमूळ. हे जसं 125चं घनमूळ 5, 5चा घन 125 तसं 35चा वर्ग 1225 आहे म्हणजे 12.25चं वर्गमूळ 3.5. 12.25चा 1/2 म्हणजे 12.25चं वर्गमूळ 3.5. या सगळ्यांची बेरीज 25 आणि 5 30. 30 आणि 3.5, 30 आणि 3 33.5, 33.5 आणि हा 0.5 आहे. 33.5 आणि अर्धा 34, 5 आणि 5 10, 3 आणि 1 4 म्हणजे 33 आणि 1 34, 34.0 म्हणजे अचूक पर्याय नंबर 3. ओके. अशा पद्धतीनं पुढला प्रश्न आहे पुढील संख्या समूहात किती पायथागोरसचे त्रिकोटे आहेत. पाहूया आपण. 11, 60, 61 वर्ग आपले पाठ पाहिजेत. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600, दोघांची बेरीज 3721 आणि 61चा वर्गसुद्धा 3721 आहे. म्हणजे हे एक पायथागोरसचे त्रिकोट आहे पहिलं. त्यानंतर 12, 35, 37, 12, 35, 37, 12चा वर्ग 144, 35चा वर्ग 1225, दोघांची बेरीज आहे 1369 आणि 37चा वर्गसुद्धा 1369 आहे. म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज 37च्या वर्गाबरोबर आहे. म्हणजे दुसरंसुद्धा पायथागोरसचं त्रिकोट आहे. पुढं जाऊया. 10, 24 आणि 25, 10चा वर्ग 100, 24चा वर्ग 576, बेरीज येते 776, 25 वर्ग 725 येत नाही. म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकोट नाही. पुढे जाऊया. 15, 20, 25, 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400, दोघांची बेरीज 725 आणि 25चा वर्गसुद्धा 725 म्हणजे 15, 20 आणि 25 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे. म्हणजे 1, 2, 3 झाली. जाऊया पुढं. 4.5, 6, 7.5, 4.5 म्हणजे 45चा वर्ग, 20.25, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज हे 25, 30 आणि 20 56.25 आणि 7.5चा वर्ग 75चा वर्ग 5725 आहे. 7.5चा 56.25. ओके. हे 56.25 हे 56.25 म्हणजे 4.5, 6 आणि 7.5 ही पायथागोरसचे त्रिकोट आहे. ओके. 1, 2, 3, 4 झाली. पुढं शेवटचं बघूया. 7.5, 9 आणि 12.5 माहिती पाहिजे. 7.5चा वर्ग या ठिकाणी आताच बघितला आपण 56.25, 9चा 81, बेरीज येते 6 1 7, 8 5 13, 137.25 आणि 12.5चा वर्ग 156.25. दोन्ही समान आहेत का नाही. म्हणजे ते पायथागोरसचे त्रिकोट नाही. म्हणजे एकूण 4 पायथागोरसचे त्रिकोट आहेत. अचूक पर्याय नंबर 4. ओके. त्यानंतर x बरोबर -3, y बरोबर 4 आणि z बरोबर 2/3 दिलेला आहे. आपल्याला किंमत काढायची आहे 5x - 3y अधिक 9z. 5x - 3y अधिक 9z. x आहे -3,
5 गुणिले -3 -3 गुणिले वायची किंमत 4 आहे, -3 गुणिले 4 अधिक 9 गुणिले झेड 2/3 आहे. 5 गुणिले -3 बरोबर -15 -3 गुणिले 4 त्रिकोण -12 3 न 9ला भागलं 3 तिरक 9 3 आले 3 दुनी 6 अधिक 6 -15 -12 -27 15 आणि 12 27 अधिक 6 1 वजा आणि 1 अधिक आहे. 27मधनं 6 गेले, 27मधनं 6 गेले 21 उरले. 21ला 27 मोठ्या चिन्ह वजा, त्यामुळं -21 हेच आपलं अपेक्षित उत्तर आहे. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढचा प्रश्न आहे, एक बैलगाडी 2,72,000 रुपयास खरेदी केली. या व्यवहारात शेकडा 2 दराने दलाली द्यावी लागली. बैलगाडी घरी आणण्यासाठी 9,250 रुपये वाहनाचे भाडे दिले, तर एकूण खरेदी किती झाली? खरेदी किती? तर शेकडा 2 प्रमाणे 2,72,000ची दलाली काढायची. 100 रुपयाला 2 भागले 100, तर 2,72,000ला किती? या 2 शून्य गेल्या 100 वरच्या आणि 100 वरच्या 2 शून्य आणि 2,72,000 वरच्या 2 शून्य 2,720 गुणिले 2 म्हणजे 5,440. बेशून्य शून्य बेदुनी 4 बेसात 14 4 हातले 1 बेदुनी 4 आणि 1 5 5,440. आणि बैलगाडी ह्या ठिकाणी बैल जोडी घरी आणण्यासाठी 9,250 रुपये दिले, म्हणजे 9,250 बैल घरी आणण्याचं भाडं आणि दलाली 5,440. एकूण किती गेले? 0 5 4 9 4 2 6 9 5 14 14,690. आणि बैल खरेदी करताना दिलेलं 2,72,000 अधिक 14,690 आहे. 0 9 6 4 2 6 27 ने 88 27 ने 28 2,86,690 2,86,690 पहिलाच पर्याय आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, पतंगाच्या गुणधर्मानुसार योग्य विधानाचा पर्याय निवडा. सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. पर्याय बरोबर आहे. कर्ण परस्परालंब असतात. हाही पर्याय बरोबर आहे. दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हा पर्याय अयोग्य आहे. पतंगाची आकृती तुम्ही पाहिली असेल तर ही पतंगाची आकृती आहे. हे कर्ण हा ABCD ही पतंगाकृती आहे. कर्ण AC आणि BD हे परस्परांना लंब आहेत पण दुभागत नाहीत. लहान कर्णाला मोठा कर्ण दुभागतो. हे 2 भाग समान होतात. समजा इथं O असेल तर AO आणि OD एकरूप आहेत. ओके. याशिवाय कोन ABC हा कोन आणि कोन ADC सम्मुख कोनांची एकच जोडी एकरूप आहे. का तर या ठिकाणी A या बिंदूपासून B आणि D हा बिंदू समदूर आहे. रेषाखंडाच्या लंबदुभाजकाचं प्रमेय. रेषाखंडाचा BD या कर्णाचा किंवा रेषाखंडाचा हा AO हा लंबदुभाजक आहे. A हा बिंदू B आणि D पासून समदूर आहे. म्हणून ABO आणि ADO हे कोन एकरूप आहेत. याशिवाय C हा सुद्धा रेषाखंड BDच्या लंबदुभाजकावर आहे, म्हणजे BC आणि CD एकरूप आहेत. म्हणून हा कोन CBO आणि CDO कोन एकरूप आहे. समजा हा 40 असेल तर हा पण 40 असेल. हा समजा 70 असेल तर हा पण 70, म्हणजे 47 110 47 110. म्हणजे सम्मुख कोनाची एकच जोडी एकरूप असते. कोन BAD आणि कोन BCD एकरूप नाहीत. सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप असते आणि कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात. म्हणजे विधान अ आणि ब योग्य. अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, 1,500 रुपये 1,500 रुपये शेकडा दराने घेतलेली मोसंबी 216 रुपये डझन या दराने विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? या ठिकाणी 1,500 रुपयाला 100 म्हणजे नक्की अगदी या ठिकाणी 15 रुपयाला 1. ओके. 15 रुपयाला 1 संत्री घेतलेले आहेत आणि 216 रुपये डझन या भावाने विकलेत. म्हणजे 216ला 12ने भागलं. 12 एके 12 21मधनं 12 गेले उरले 9. ओके. 96 पुढे झाले 12 ते 96 म्हणजे 18 रुपयाला 1 सफरचंद 1 संत्री विकले.
सॉरी मोसंबी आहेत. मोसंबी म्हणजे 15 रुपयाला एक घेतलेलं मोसंबी 18 रुपये दराने विकलं, म्हणजे 100 मोसंबीचे 100 रुपये पण 18चे 1800 झाले, बरोबर. आणि 1500 रुपयाला घेतलेले 1800 रुपयाला विकले, म्हणजे फायदा किती झाला? 300 रुपये फायदा झाला. 1800 वजा 1500, 1500 रुपयाला 300 नफा. तर शेकडा विचारला आहे. या 2 शून्य गेल्या. 15नं 300ला भागलं, 15 एके 15, 2 30, 15 0 0, म्हणजे शेकडा 20 नफा झाला. हे 20% नफा. अचूक पर्याय नंबर 1. पुढला प्रश्न आहे, एका डब्यात 5 रुपयाची, 10 रुपयाची आणि 20 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 805 रुपये आहे. तर डब्यातील 10 आणि 20 रुपयाची किती नाणी आहेत? 5 रुपयाची पण एक्स नाणी, 20 रुपयाची पण एक्स 10 रुपयाची पण एक्स नाणी, 20 रुपयाची तर आपण एक्स नाणी मानली. समान नाणी आहेत. नाणी बघा, 20 आणि 10, 30 आणि 5, 35 झाले. म्हणजे 35 रुपयाची एक्स नाणी म्हणलं तर 35 एक्स. आणि मग रुपये किती होते? ते 805. म्हणजे आपल्याला 105ला आपण 805ला आपण 805 आहे, तर 805 रुपये होते. ते 805ला आपण 35नं भागलं की आपल्याला एक्सची किंमत मिळेल. 35 एके 35, 2 70, 80मधनं 70 गेले, उरले 10. 105 आणि 35 तिरकं, म्हणजे 5 रुपयाची पण 23 नाणी, 10 रुपयाची पण 23 नाणी, 20 रुपयाची पण 23च नाणी. त्यामुळं 10 रुपयाची आणि 20 रुपयाची विचारले. ते 10 रुपयाची 23 नाणी म्हणजे 23 गुणिले 10, 230 रुपये. आणि 20 रुपयाची पण 23 नाणी, 23 दुनी 46, 460 रुपये. 0 7 3 9, 4 2 6, 690 रुपये झाले. अचूक पर्याय नंबर 2. ओके. व्हिडिओ बघायला सोपा जाईल म्हणून आपण थांबूया इथं. लगेचच पुढचे प्रश्न लगेचच घेणार आहोत. ओहो, हा 40वा प्रश्न घेऊया, म्हणजे ते पेज पूर्ण होतं आहे. 2m अधिक 1, पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 2m वजा 1, तिसऱ्या कंसात 4m वर्ग अधिक 1, बरोबर प्रश्नचिन्ह. 2m अधिक 1 आणि 2m वजा 1 हे अवयव कुणाचे आहेत? तर आपल्याला माहिती आहे, a वर्ग वजा b वर्गाचे अवयव. पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b. पहिल्या कंसात त्याच दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात त्याच दोघांची वजाबाकी. तसंच आहे, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग 4m वर्ग आणि वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 1, आणि तिसरा कंस आहे 4m वर्ग अधिक 1. इथं पण तसंच, a वर्ग वजा b वर्ग, पहिल्या कंसात त्यांचीच वजाबाकी, दुसऱ्या कंसात त्यांचीच बेरीज आहे. पहिल्या पदाचा वर्ग 4चा 16, m वर्गचा m चा चौथा, 16m चा चौथा, आणि वजा 1 अधिक 1 गुणाकार वजा 1, 16m चा चौथा वजा 1. अचूक पर्याय नंबर 1. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर तपासून पहा. आणि सर्व आपले 10 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. लगेच आपण पुढे घेणार आहोत. आपणास सविस्तर समजावं म्हणून हा 23 मिनिटाचा व्हिडिओ आहे. लगेचच पुढचे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. भविष्यामध्ये हे प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने आपण व्हिडिओ जतन करून ठेवावा. शिवाय या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे सोडलेत, एखादी स्वतंत्र वही घालून संग्रही ठेवा, ही उत्तरे कशी काढलेली आहेत. धन्यवाद. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी सुद्धा हा पाठवून त्यांनाही सहकार्य करा. ओके.